तर सर्व तयारी इथे मी आज करून ठेवलेली आहे, फक्त तुमचीच वाट बघते। आज मी बनवते थपथपीत असा मस्त कर्दी मसाला। तुम्ही घरच्या घरी कांदा लसूण वाटण काहीही न घालता हा कर्दी मसाला मस्त घरी बनवू शकता। तर चला वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आता इथे आपल्याला घ्यायचा एक पॅन मध्ये आपल्याला साफ केलेली कर्दी सर्व अशी टाकून घ्यायची आहे। कर्दी सर्व टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यात घालायचे पाणी। गॅस तुम्हाला मीडियमच ठेवायचा आहे। आता पाण्यामध्ये आपल्याला कर्दी छान अशी मस्त थोडा वेळ उकळवून घ्यायची, जेणेकरून त्यातलं जे घाण असेल ना, कचरा वगैरे ते सर्व निघून जाईल पाण्याने आणि आपली कर्दी अशी एकदम स्वच्छ होईल। हे बघा अशा प्रकारे प्रॉपर असा फेस येतो। तुम्ही बघू शकता आपली कर्दी केवढी स्वच्छ झालेली दिसते। त्यानंतर आता आपल्याला एक कढई घ्यायची, कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे। तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचे। हे बघा आता आपलं तेल छान गरम झाले, त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। हे बघा सर्व साईडने, आणि तुम्हाला गॅस ह्या प्रोसेसला मीडियमच ठेवायचा आहे। असा तुम्हाला कांदा पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर चला आता कांदा आपला छान सॉफ्ट झालेला आहे। त्यानंतर त्यात घालूया आलं लसणाची पेस्ट। त्याचबरोबर इथे मी बटाटे घेतले, ते मी असे ना बारीक स्लाइस मध्ये असे उभे चिरून घेतले, तुम्ही बघू शकता इथे। त्यामुळे काय होतं ना, आपल्या ग्रेव्हीला छान असा ना दाटसरपणा येतो बटाट्यांमुळे, त्यामुळे इथे बटाटे नक्की घालते। बटाटे घातल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा पुन्हा असं छान सर्व मिक्स करून घ्यायचे, म्हणजेच परतवून घ्यायचे। त्यानंतर झाकण लावून आपल्याला हे 5 मिनिटं बटाटे असेच शिजू द्यायचे। हे बघा आता आपले बटाटे जे आहेत ते मस्त शिजलेले तुम्ही बघू शकता इथे। परत एकदा असं मिक्स करून घेऊयात। त्यानंतर यात घालायचे बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो घालून सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला असंच परतवून घ्यायचे। आता टोमॅटो पण छान असे मस्त परतवून झाले, तुम्ही बघू शकता इथे। त्यानंतर आता आपल्याला यात घालायचे मसाले। आता सर्वात पहिले घालूया हळद। त्यानंतर इथे घालायचे आपल्याला घरगुती मसाला। तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर आपल्याला सर्व असं मस्त मिक्स करून घ्यायचे, जेणे छान असे मस्त परतले पाहिजे। हे बघा अशा प्रकारे आता आपले मसाले छान परतवून झाले। त्यानंतर यामध्ये घालते मी कोकम आणि शिजवून साफ करून घेतलेली कर्दी बघा केवढी आपली स्वच्छ दिसते, एकदम पांढर शुभ्र अशी। ही रेसिपी तुम्ही नक्की अशा पद्धतीने घरी बनवून बघा, तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल। तर हे बघा आता सर्व साईडने आपल्याला ही कर्दी अशी छान मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे गरम पाणी। गरम पाणीच घाला, यामुळे काय होतं ना, आपल्या चवीत आहे ना अजिबात बदल होत नाही। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ। आता सर्व घालून हे आपण असं परत एकदा मिक्स करून घेऊन एक 5 मिनिट ह्याच्यावरती ना 5 मिनिटांनंतर झाकण ओपन करून बघूयात। हे बघा आपली थपथपीत कर्दी जी आहे ती मस्त तयार झालेली आहे। काहीही वाटण घालायची गरज नाहीये तुम्हाला, अगदी कांदा टोमॅटो घालून सहज अशी थपथपीत कर्दी आपली तयार होते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।